आयोजित केलेलं आहे. तर त्या रांगोळीमध्ये मी सुद्धा रांगोळी काढायला आलेली आहे आणि रांगोळीला सुरुवात करणार आहे. त्याच्यानंतर आम्हाला हा बॅच दिलेला आहे, जो बॅच लावणार आहे. त्याच्यानंतर रांगोळी काढणार आहे. ते मोठी संस्कारवरती रांगोळी काढतात सर्व महिला आणि आम्ही मिठाची रांगोळी काढणार आहे. म्हणजे मिठाच्या रांगोळीमध्ये खडा मीठ वापरून त्याचा एक पोर्ट्रेट तयार करणार. गुढीपाडव्यासाठी खास ही रांगोळीची तयारी सुरू आहे. आज गुरुवार आहे, गुढीपाडवा आहे रविवारी, पण आजपासूनच सुरुवात केलेली आहे आणि आम्ही इथे काढणार आहे ती मिठाची रांगोळी. अजून सुरुवात नाही केलेली आहे, फक्त संस्कारवादीला सुरुवात केलेली आहे. तर काय माहिती ही रांगोळी कशी होईल, आमच्यासाठी नवीनच चॅलेंज आहे. सगळ्यात पहिला मोठ्या रांगोळीचं छोट्या पेपरवर कंपोजिशन केले जाते, म्हणजे छोटे स्केच केले जाते आणि त्याच्यामध्ये कलर कॉम्बिनेशनचा विचार करून कलरसुद्धा त्याच्यात टाकून त्या स्केचचा विचार केला जातो. आणि हे स्केच सेंटीमीटरमध्ये असते आणि असं हे सेंटीमीटरमधलं स्केच नंतर ते ग्राउंडवर फुटामध्ये कन्वर्ट होते. आईस्क्रीम वाले आईस्क्रीम तीन आहे, एक सॉरी चम्मच. व्हाईट अजून कोणता आहे मिडल? किती लोक किती शेड आहे? चार बोललाय आता. ही सेकंड आहे. ही एक कट. साडीवर भारी वाटतात खरंच. मस्त होती. 200 रुपयाची साडी. पैठणी काढायला घेतली. बघितलं मी चांगल्या बिन्या काढल्या. कधी पाऊस दिवस आला मग आता कसा पाऊस येईल. छत्री घेतलंय ना यांनी. ही रांगोळी नाही भेटणार छत्री. बाकी भिजती. रांगोळी नाही, मीठ आहे, मीठ. तेच बोलू मग, हे झाडं मीठ आहे ना हे. त्याला कलर मारलाय का त्याला? दिवसाचा कार्यक्रम, त्याला खर्च किती आहे ना, मेहनत किती? 4.5 लाख रुपये. 4.5 लाख रुपये कशाला? हे सगळ्याला. अरे एक नंबर आहे. आलो आम्ही दोघं येतो, आम्हाला दोघांना काढायचं. 1 2 3 1 मोर स्माइल. आणि हे सर्व काम टीम बसून स्वतः बारकाईने लक्ष देऊन करतात. आणि हे कोणी एकाचं काम नाही आहे, एकाचं काम शक्यच नाही आहे. सर्वांचं मिळून हे काम आहे, म्हणजेच एकीचं बळ आहे. हे टीमवर्क आहे, ह्यालाच टीमवर्क असं बोलतात. तर एकटे तर सर्वच सुंदर रांगोळी काढू शकतात, पण सर्व टीमचं एकमत होऊन सुंदर अशी रांगोळी काढणे हे अशक्यच. पण हे अशक्य असं काम ह्या संस्कार भारती टीमने इथे ठाण्यामध्ये केलेलं आहे. तर 100 फुटाची अशी सुंदर रांगोळी गुढीपाडव्यानिमित्त
इथे साकारली जात आहे. आमची रांगोळी ही मीठवाली कंप्लीट होणार आहे. एक रांगोळी शेवटचा पॅच झालेला आहे फक्त आणि होणार आहे आता कंप्लीट रांगोळी. तर कसं वाटते सगळ्यांना? पाय दुखायला लागले का नाही? आता हा ग्रे कलरचा माझा शेवटचा पॅच आहे आणि माझी रांगोळी होणार आहे कंप्लीट. हे आहे सुचिता, ठाण्यामध्ये राहतात. नाही, मी मालाडला राहते. मालाडला राहतात, मुंबईमध्ये आपल्याकडे. आणि त्यांनी एवढी सुंदर रांगोळी केलेली आहे. हा स्ट्रोक मला सगळ्यात जास्त आवडलाय. रांगोळी करताना सुचिता ताई. कुठे आहे हा पक्षी? कोणता आहे पण? एवढ्या रात्री 2 वाजता ओरडतोय. भारी आवाज आहे ना. झोप नाही येत का? अच्छा, दिसला मला. आता कर इकडे पुढे आईस्क्रीमच काढत आहे. म्हणजे मी मग ये आणखी उडी तर मला बसायला पण भेटेल ना. खाली ना उडी भारी वाटते ना, ब्लॅक अँड व्हाईट. संस्कार भारती कोकण प्रांत यांनी ही रांगोळीची अरेंजमेंट केलेली आहे आणि त्यांनी मागे सुद्धा मोठी संस्कार भारती रांगोळी करायला सुरुवात केली आहे. अजून कंप्लीट झाली नाही आहे. आणि मिठापासून सुद्धा रांगोळ्या केलेल्या आहेत. 10 रांगोळ्या, 10x10च्या अशा रांगोळ्या आहेत. तर ब्लॅक अँड व्हाईटमध्येच आहेत. तर त्याच्यामध्ये ही रांगोळी आम्ही केलेली आहे, जी देश में गंगा बहती आहे. आणि आर के प्रोडक्शनच्या अंडर जेवढे पिक्चर झाले त्याचे सर्व पोस्टर आहेत. ही भारी झालेला पण मधुराला आणि हा मधला. काम सुरू आहे आणि रांगोळीमध्ये वेगळे वेगळे फॉर्म काढलेले आहेत आणि त्याच्यामध्ये मोर आहे आणि पैठणी साडीमध्ये पण वेगळे वेगळे जे डिझाईन आहेत तर ते डिझाईन काढतायत. अजून काम सुरू आहे. ही रांगोळी असं वाटतं साऊथ इंडियन साडीवरची डिझाईन आहे. इथे ही रांगोळीचं फॉर्म काढलेलं आहे ते साऊथ इंडियन साडीची डिझाईन वाटते. असे चौकोन चौकोन काढायचे. खोललेलं नाही इथे मोर काढलेला आहे आणि
मोराच्या पिसाऱ्यामध्ये पण खूप सारे कलर्स दाखवलेले आहे. इथे परत एकदा मिठाची रांगोळी आहे. आम्ही जाऊ सर्व टीम आहे, खूप मोठी टीम आहे. त्या कॅमेऱ्यात नाही किती. तर अजून काम कम्प्लीट झालं नाही. कम्प्लीट झाल्यावर अजून भारी वाटेल ही रांगोळी. तिथे सुद्धा मोर काढले आणि तिथे साडीची डिझाईन आहे, पैठणी साडी आहे. तर त्या गुढीपाडवा आहे त्याच्यामुळे महाराष्ट्रीयन साडी म्हटलं तर पैठणी असते. तर त्या पैठणी साडीवरचे डिझाईन आणि इतर साडीचे डिझाईन सुद्धा काढले आहेत. इथे काय काढणार आहेत? आम्ही मगाशी केली, डिस्कस चालू आहे. काय काढणार आहे तिथे? अगं सेम ते कॉर्नरचं सेम चौकोन त्याच कलर नाही तर मध्ये नको. इथे पंख काढले आहेत कोणत्या तरी पक्षाचे, पण कलरफुल आहेत. आणि इथे मोराचं काम सुरू आहे. अगदी फायनल झाल्यावर भारी होते. पैठणी साडी महाराष्ट्राची शान. आणि आता ही ट्रेडिंग पैठणी आहे नवी आली, त्याच्यावर चंद्राची डिझाईन आहे. तर ती डिझाईन त्यांनी काढली. मला ऑर्डर काय काढायला सपने देखो जरूर देखो डायलॉग काढायला लावलेत पिक्चरचे. हिवर रांगोळी परत आली आपण केलेली, सगळ्यात पहिली केली आम्ही ही रांगोळी. प्यार हुआ इकरार हुआ गाण्याचं पुस्तक. तिकडे भारी स्ट्रोक टाकायला मोराची. गेली 25 वर्ष म्हणजे 1995 पासून संस्कारभारती कोकण प्रांत यांचं हे रांगोळीचं काम सुरूच आहे. अनेक कलाकार ठाण्यामध्ये नाही तर ठाण्यामधलेच नाही तर इतर ठिकाणावरचेही कलाकार म्हणजे 20 ते 35 हजार रांगोळी कलाकार या संस्कार भारती टीमने घडवलेले आहेत. आणि 2000 सालापासून ही महारांगोळी ठाण्यामध्ये काढली जाते. अनेक नवीन कलाकार इथे येतात आणि घडतात. त्यांच्याकडून प्रॅक्टिस करून घेतली जाते, त्यांच्याकडून नवीन नवीन चिन्ह काढून घेतली जातात आणि त्यांची प्रॅक्टिस खूप वेळा करून नंतर सुंदर असे फॉर्म त्यांच्या हातातून सहज पडले जातात. खूप वेळा सराव करून घेतला जातो, तेव्हा कुठे असे हे हिरे घडतात. करायचं आहे. RK फिल्म्स यांच्या मार्फत म्हणजे आपले जे मूवीचे पोस्टर्स वगैरे आहेत त्यांची खास थीम घेऊन हे प्रदर्शन भरवलेलं आहे. आणि त्याचबरोबर हे संस्कार भारती चे हे जे भव्य अशी रांगोळी इकडे साकारण्यात आलेली आहे. तर येथे पहिल्यांदाच हा मिठाचा वापर करून ज्या रांगोळ्या काढलेल्या त्या पोर्ट्रेट, तर आपण त्याच्याविषयी थोडंसं जाणून घेऊया. आपल्यासोबत आहे रांगोळीकार स्नेहा मालवी सालियन. नमस्कार स्नेहा. मिठापासून म्हणजे मिठाचा वापर करून रांगोळी करताना तुला कसं वाटतं? मिठाचा वापर करून रांगोळी मी आधी केलेली आहे खूप वर्ष आधी. आणि त्याच्यानंतर एवढ्या रांगोळ्या काढल्यानंतर आत्ता मी ही सेकंड मिठाची रांगोळी करते. तर माझा असा अनुभव आला की मी ही रांगोळी पटकन झाली मेन म्हणजे.
आणि मला वाटलं नव्हतं की एवढी फिनिश रांगोळी ही मिठामध्ये होईल. तर त्यावेळेला मी काढलेली तर मला आता आठवत नाही, तर मला असं वाटलंच नव्हतं की एवढी सुंदर रांगोळी मिठामध्ये होईल. आमच्या जोडीला इतर आर्टिस्टसुद्धा आहेत, त्यांनीसुद्धा खूप मस्त प्रयत्न केला रांगोळी काढण्याचा आणि हा एक्सपिरियन्स माझा भारी होता. आणि मिठामध्ये एक प्रॉब्लेम म्हणजे आम्हाला असं वाटलं की मीठ पूर्ण असं वितळेल किंवा चिकट चिकट होईल, पण तसं काय नाही झालं. पूर्ण स्प्रेड होत होता मीठ मस्तपैकी आणि एकदम फिनिश कट टू कट लाईन आणि एकदम बारीक बारीक डिटेल्स कामसुद्धा आम्ही मिठामध्ये केलेलं आहे. जे पोस्टर आहेत म्हणजे पिक्चरचे, त्याच्यामध्ये डोळे काढणे किंवा डोळ्यामधलं हायलाईट असं पूर्ण काम आम्ही मिठामध्ये केलं आहे. तर खूप भारी अनुभव होता हा. तर तुम्ही पण नक्की ट्राय करा अशी मिठाची रांगोळी. नक्कीच. बरोबर, खास मीठचा वापर करून साकारलेल्या ह्या रांगोळ्या नक्की बघा. धन्यवाद. जोडीला आता आहे संस्कार भारती रांगोळीचे अध्यक्ष डॉक्टर कीर्ती आकाश. तर आपण त्यांना विचारूया की तुम्हाला हा रांगोळीचा अनुभव, या स्पर्धकांचा अनुभव किती वर्षापासून आहे आणि कसा आहे ते? 1995 पासून संस्कार भारती ठाण्यामध्ये कार्यरत आहे आणि तेव्हापासून 98 पासून ही रांगोळी आपण काढतो आहोत आणि दरवर्षी एक वेगवेगळी संकल्पना घेऊन आपण त्याच्यावर ही रांगोळी काढत असतो. यंदाची संकल्पना आहे ही थोडी औचित्यपूर्ण आहे, कारण एकतर कोपिनेश्वर न्यास ह्याच्यातर्फे जे आपण पालखी सोहळा जो असतो गुढीपाडव्यानिमित्तचा, त्याला आपण 25 वर्ष पूर्ण होत आहेत आणि ह्या वर्षी हे अनेक महान कलाकारांचं जन्मशताब्दी वर्ष आहे. तर असा दोन्ही योग हे साधून आलेले आहेत. हा रांगोळी पाहतो आहोत ती पद्मभूषण राजकपूर साहेब यांच्या स्मृतीला वंदन करण्यासाठी आणि त्यांचं जे चित्रपटसृष्टीतलं योगदान आहे त्याला अभिवादन करण्यासाठी ही रांगोळी आपण इथे रेखाटतो आहोत. आणि कोणा एकाचं काम नाही, टीमवर्क आहे. सो टीमवर्क हे असं असतं. रिमे परवा रात्री आखणी झाली आमच्या. छोट्या पेपरवरचं हे मोठं रूप आहे. पूर्ण स्केच ते स्केच जर हां तो स्केच जर तुम्ही बघितला असाल तर त्या स्केचवरचं आहे ते थँक्यू. आम्हाला एवढ्या मोठ्या प्रदर्शनाचा आम्हाला रांगोळी काढण्यासाठी तुम्ही बोलवलं. तुमचा पर्सनल अनुभव काय आहे या रांगोळी प्रदर्शनाबद्दल? तर आम्हाला दोन मिनिट आम्हाला माहिती सांगा. हे सगळे लोक येतात एकत्र, म्हणजे एक फेस्टिवलसारखं एन्जॉय करतो आणि आपलं नवं वर्ष आहे तर मग आपण सगळेजण एकत्र येऊन जे एन्जॉय करतो त्यासाठी बरं वाटतं, मजा येते. आपल्यासमोर भरलेलं आहे. तर महेश, खरंच खूप खूप धन्यवाद. तुम्ही आलात, मला फार मजा आली. थँक्यू सो मच. तुमच्या सहकार्याशी मस्त झालं. भारी टाकलेत ना. बाय. माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईबचं बटन दाबायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.